गेल्या काही दशकातला मराठीचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। गप्पांना पुन्हा सुरुवात करूया। ताई, खरं तर यास्मीन शेख या नावाचा उल्लेख झाला आणि त्याच्याबद्दल आपण बोलतोय, पण मी कुठेतरी वाचलं होतं की तुमचं लग्न जे झालं ते सुद्धा हे मराठी साहित्याच्या माध्यमातूनच आणि वसंत कानेटकरांनी वगैरे पुढाकार घेऊन झालं होतं। हो हो, वसंत कानेटकरांचं हे तेव्हा डॅडी म्हणत असत त्यांना। अजीज अहमद शेख असं त्यांचं नाव, पण त्यांना डॅडी म्हणायचे। डॅडी हे त्यांचे मित्र होते। ते चित्रमंदिर म्हणजे थिएटर होतं नाशिकचं, त्या थिएटरमध्ये मॅनेजर होते। पण मात्र कानेटकरांनी एकदा सहज माझ्याशी बोलताना, कारण मला तर एमएची बदललेली पुस्तकं आणून द्यायची, तर म्हणाले माझा मित्र आहे डॅडी शेख, त्याच्याशी तुम्ही लग्न कराल का? तर म्हटलं डॅडी शेख म्हटल्याबरोबर मला असं वाटलं की 50च्या पुढचा बहुतेक गृहस्थ असेल हा। आणि मी मुसलमानाशी लग्नच करणार नाही असं म्हटलं मी। पण एकदा मला आठवतं की मी शाळेतून शाळेमध्ये शिक्षिका असताना घरी आले। पप्पा म्हणाले की अगं कानेटकर नेहमी येतात, त्यांच्यासाठी चहा तू करतेस, पण आज त्यांचे मित्र पण येणार आहेत, तर तू 2 कप चहा बाहेर आणला। मी आपल्या ट्रेमध्ये 2 कप चहा घेऊन बाहेर आले, बघते तर दोघंही उभे होते आणि विशेषतः डॅडी शेख, मला माहीतच नाही, एक तरुण मुलगा आणि चांगला व्यवस्थित छान पोशाख केलेला, आणि नमस्कार। मी बघत राहिले कोण हे, तर कानेटकर म्हणाले अहो हे माझे मित्र डॅडी शेख। पण तिथे 26-27 वर्षाचे तेव्हा 26 वर्षाचे असतील, आणि ते वागायला इतके चांगले होते। त्यांचे वडील वारले होते, पण ते माझ्या पप्पांचे मित्र होते, फौजदार होते ते, आणि त्यामुळे त्यांना हे सगळी मंडळी माहीत होती, हे कुटुंब माहीत होतं। त्यांचा आमच्या लग्नाला विरोध होता, नंतर नाहीसा झाला। मग त्यांना माझ्या 2 मुली आवडायच्या, त्या 2 मुलीला घेऊन ते फिरायला जायचे, मिठाईच्या दुकानात जाऊन मिठाई खायला घालायचे वगैरे वगैरे, खूपच। आणि सासरच्या लोकांचा काहीच विरोध नव्हता, पण आणि मी धर्म बदलावा असं कोणीही म्हटलं पण नाही। पण जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली, तर म्हणजे तुम्हाला कुटुंबातून, कारण बरीच ज्यू कुटुंब त्यावेळेला इस्रायलला गेली, तर तुमच्या कुटुंबामध्ये याबद्दलची चर्चा झाली होती की आपण इस्रायलला जावं न जावं? न जाण्याच्या मागं कोणता विचार प्रबळ ठरला? हे बघा, नाही पप्पा तर त्याला